लेवलच्या अंडर 7 बुद्धिबळ स्पर्धा आहेत आणि एकूण 13 जिल्ह्यांनी या बुद्धिबळ स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि एकंदरीत 174 पार्टिसिपंट इकडे आहेत. तर त्या दृष्टीने एक चांगला माहोल बुद्धिबळाचा इकडे आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गेली 30-35 वर्ष वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून वसईतील चांगल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम वसई तालुका कलाक्रीडा महोत्सव करते. डिस्ट्रिक्टमार्फत वसई विरार शहराला जिल्ह्याचा दर्जा दिल्याने त्यांच्यामार्फत देखील अनेक स्पर्धा चालू होत आहेत. राज्य पातळीवर, केंद्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भाग घेतलेल्या खेळाडूंना, विजेत्यांना देखील वसई विरार शहर महापालिकेमार्फत बक्षिसं दिली झाली. एकंदरीत वसई विरार शहर असू दे किंवा वसई तालुका असू दे, क्रीडाच्या मानाने खूप चांगलं प्रोत्साहन इथं दिलं जाते. लोकनेते हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 35 ते 30 वर्ष कलाक्रीडा महोत्सव होतो आणि 60 ते 70 हजार पार्टिसिपंट इकडे भाग घेतात. हे महत्त्वाचं आहे आणि या दृष्टीने राज्य पातळीवर काही खेळाडू गेलेले आहेत, केंद्रीय पातळीवर गेलेले आहेत. 2004ला सिडनी ऑलिम्पिकला इथला खेळाडू गेलेला होता. काही टी व्हीच्या माध्यमातून कलाकार चमकत आहेत आणि त्यामुळे एकंदरीत पोषक वातावरण खेळाडूंना आहे आणि ह्या निमित्ताने या स्पर्धेच्या माध्यमातून चांगलं प्रोत्साहन देण्याचं काम वसई तालुका करत आहे. नमस्कार, मी प्रकाश वनमाळी, सरचिटणीस वसई तालुका कलाक्रीडा विकास मंडळ. आत्ताच आपल्या माजी महापौर मानकर साहेबांनी सांगितलेलं आहे की गेले 35 वर्ष आम्ही कलाक्रीडा महोत्सव, वसई तालुका कलाक्रीडा महोत्सव भरवतो. त्यामध्ये 34 प्रकारच्या क्रीडा स्पर्धा व 32 प्रकारच्या कला स्पर्धा आणि त्याच्यामध्ये एक भाग बुद्धिबळ हा आहे, चेस हा आहे. गेले 35 वर्ष आम्ही भरवत आलेलो आहोत आणि आम्हाला अभिमान आहे की गेले 35 वर्षामध्ये एवढे खेळाडू या वसई तालुका कलाक्रीडा महोत्सव त्यांनी सहभाग घेतला आहे आणि त्याच्यातून राज्य पातळीवर, राष्ट्र पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर बरेच खेळाडू गेलेले आहेत. त्या खेळाडूंचं त्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणे, त्यांचा सत्कार करणे ही आम्ही वसई तालुका कलाक्रीडा महोत्सवावर करतो आणि त्याबरोबर वसई विरार शहर महानगरपालिका यांना जिल्ह्याचा दर्जा असल्यामुळे DSO म्हणजे डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ज्या होतात त्याच्यामध्ये सुद्धा बुद्धिबळ हा प्रामुख्याने खेळला जातो व त्यातूनही आमचे बरेचसे खेळाडू, आमचे विद्यार्थी राज्य पातळीवर गेलेले आहेत, राष्ट्र पातळीवर गेले आहेत, काही आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकलेले आहेत. या सगळ्या खेळाडू किंवा कलाक्रीडाचा जो सांस्कृतिक मेळ आहे, त्या मेळचे मुख्य म्हणजे आमचे लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर आहेत. त्यांचा भक्कम आम्हाला पाठिंबा असतो आणि त्यांची प्रेरणा असते. म्हणूनच आम्ही गेले इतके वर्ष आम्ही अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे कला व क्रीडा व त्यामध्ये म्हणजे आता ते लोकनेते हितेंद्र ठाकूर जे आहेत ते पालघर डिस्ट्रिक्ट बुद्धिबळ असोसिएशनचे अध्यक्षसुद्धा आहेत. आतासुद्धा ते आज दुसऱ्या कुठल्या कामामुळे आज इकडे येऊ शकले नाहीत, नंतर गेल्या वर्षी ही स्पर्धा झाली त्यावेळेला ते आलेले होते. उपाध्यक्ष चंद्रकांत वणे आहेत इकडे जोडीला. आमचे पालघर डिस्ट्रिक्टचे कार्यकर्ते सगळे उदारे, पेडणेकर, सौमिल हे कार्यकर्ते आहेत. हे ॲक्टिव्ह असतात. म्हणजे वसई तालुक्यामध्ये किंवा पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही बुद्धिबळ स्पर्धा असली तर हीच लोकं सगळी जी असतात हीच लोकं त्यामध्ये महत्त्वाचा भाग असतात आणि चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन करतात. मी त्यांचं अभिनंदन करतो आणि मला आल्यावर इकडे समजलं की 174 पार्टिसिपंट आणि 13 जिल्ह्यांचा सहभाग याच्या स्पर्धेला हे खरंच कौतुकास्पद आहे. नमस्कार, मी चंद्रकांत वणे, पालघर जिल्हा चेस असोसिएशनचा मी व्हाईस चेअरमन आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे आमची ही संस्था गेली 3-4 वर्ष कार्यरत आहे आणि ही संस्था स्थापन करायला अभिजित कुंट्यांनी खूप मदत केली. त्यांच्यामुळे ही संस्था स्थापन झाली आणि आमचे चेअरमन आप्पासाहेब म्हणजे हितेंद्र ठाकूर यांचा खूप मोठा हात आहे ह्याच्यात. आत्तापर्यंतच्या ज्या टुर्नामेंट झाल्या आणि जी प्रगती झाली संस्थेची त्याच्यात हितेंद्र ठाकूरांचा खूप मोठा हात आहे. त्यांनी खूप प्रयत्न केले. प्रत्येक टुर्नामेंटला ते स्वतः जातीने लक्ष घालतात. परत सर्व आमच्या
सोयी काय आहेत, कुठे काय कमी पडतं हे ते स्वतः जातीने बघतात आणि त्यामुळे आमच्या जिल्ह्याला तसं चांगली प्रगती झालेली आहे. तसंच ह्यापुढे म्हणजे आदिवासी भाग जो आहे मनोर किंवा डहाणू ह्या प्रकारात तिथे आम्हाला जास्त कार्य करायचं आहे. आत्ता सुरुवात झालेली आहे त्या कार्याला. तिकडच्या शाळांमधनं नवीन प्लेयर शोधून काढणं, त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणं, त्यांना शिकवणं. आता ऑनलाईन जशी जशी सोय होत जाईल, कारण सर्व कार्यकर्ते प्रत्यक्ष तिकडे म्हणजे बहुल भागात जाऊन शिकवणं शक्य नाही होत, तरी पण म्हणजे इतर गोष्टी वाहनं वगैरे याचा वापर करावा लागतो आणि अशा वेळी मग ऑनलाईन जर हे झालं, ऑनलाईन जर शक्य झालं शिकवणं तर ते जास्त बरं होईल. तर त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत की शक्यतो करून ऑनलाईन तिकडच्या मुलांना शिकवता येईल आणि अशीच आता प्रगती पुढे होत राहील अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द नमस्कार, मी विजय उदारे, पालघर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचा खजिनदार. आज आपल्या इथे महाराष्ट्र बुद्धिबळ स्टेट बुद्धिबळ स्पर्धा अंडर 7 इयर्स यांच्या स्पर्धा झालेल्या आहेत. आम्ही 1988पासनं यंगस्टारपासनं आम्ही बुद्धिबळ स्पर्धा चालू केलेल्या आहेत. मी स्वतः तेव्हा रस्त्यावरती आम्ही स्टिकर्स लावायचो, तेव्हापासून आम्ही हे बुद्धिबळ स्पर्धा चालू केलेल्या आहेत. आज आपल्या इथे मोठ्या प्रमाणावर बुद्धिबळ स्पर्धा होत आहेत आणि लहान लहान मुलं ज्या पद्धतीने रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करत आहेत ते पाहून मला अतिशय आनंद होतो आहे. आज आपल्या पालघरमध्ये ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे बुद्धिबळाची, मी स्वतः 3 वर्ष बुद्धिबळाचा विनर आहे. त्याच पद्धतीने बुद्धिबळासाठी जो परिश्रम आपण घेतो आहे मुलांसाठी, पालक जे बुद्धिबळ स्पर्धेसाठी हे करत आहेत, पालकांना तयार करत आहेत, याच्यामुळे जे स्पर्धक आहेत त्यांची एकाग्रता आणि कॉन्सन्ट्रेशन हे जे वाढतं आहे ना, हे अतिशय सुंदर पद्धतीने वाढतं आहे. आणि इतर गेम जे आहेत बुद्धिबळ व्यतिरिक्त म्हणजे मोबाईल्स वगैरे जे खेळता येत नाही, याच्यामुळे मुलांमुळे खूप इम्प्रूव्हमेंट होते आहे. याच्यामध्ये जेव्हा स्पर्धा चालू असतात तेव्हा बऱ्याच वेळा आपण पाहतो आहे पालक मुलांमध्ये जास्त इन्वॉल्व होत आहेत. इन्स्टेड ऑफ दॅट पालकांनी इन्वॉल्व होण्यापेक्षा मुलांना त्यांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत किंवा ज्या त्यांच्या चुका आहेत त्या समजावून देण्याच्या याच्यात जो इंटरेस्ट आहे तो पालकांनी घ्यावा. पालकांनी जर मुलांना इंटरेस्ट केला ना तर याच्यात जास्त स्पर्धेमध्ये मजा येईल आणि मुलांना इंटरेस्ट वाढेल, हेच माझं मत आहे. मी ॲडव्होकेट संतोष जाधव. मी चेस खेळतो बालपणापासूनच, पण ॲक्च्युली सुरुवात आत्ता झाली नुकती नव्याने. मला पालघर चेस असोसिएशनचे जे पेडणेकर सर भेटले, त्यांनी मला वसईला एक टुर्नामेंट कंडक्ट करताना मदत केली. म्हणजे आमची संस्था जी आहे पद्मागौरव कल्चरल प्रोडक्शन ही विविध कार्यक्रम करते, त्यात एक खेळाचा म्हणून चेसला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे. का चेस हा भारतात निर्मित झालेला शोध लागलेला खेळ आहे. तुम्हाला प्राचीन इतिहास माहीतच असेल की चेस बुद्धिबळ त्याला शतरंज खेळ म्हणायचे. तो बुद्धिबळ हा भारतात सुरू झाला आहे, पण परिस्थिती अशी आहे की डॉमिनंट हा रशिया किंवा दुसऱ्या देशातले हे चेसवर प्रभुत्व गाजवत होते. फक्त त्यासाठी 2000 साल उजाडलं ज्या विश्वनाथ आनंद हा चेस चॅम्पियन झाला आणि आपल्याला आनंदाची बाब झाली. पण तरी पण अजून आपण मागे आहेत का असं मला कधी कधी वाटतं. पण नाही, डिरेनला जो आत्ताचा चॅम्पियन आहे त्याला गुकेशनी चॅलेंज केलेलं आहे, तर काहीतरी होप्स आहेत म्हणून वाटतं. पण हे कधी होईल, हे आपल्याकडे चॅम्पियन कधी होतील जेव्हा आपण पालघर चेस असोसिएशनसारख्या विविध चॅम्पियनशिप घेऊ, मुलांना प्रोत्साहन देऊ. ह्या आता मध्येच ऑलिम्पिकबद्दल आलं होतं की ऑलिम्पिकमध्ये म्हणजे महाराष्ट्रात जवळजवळ 72 वर्षांनी पदक मिळालं. म्हणजे 1952 साली खशाबा जाधवनी पदक मिळालं होतं आणि आत्ता कसाळेंनी. तर हे 72 वर्षाचा जो कालावधी आहे त्यात आपले बुद्धिबळपटू का ना आले किंवा इतर खेळाडू का ना आले, कारण आपण दुसऱ्यांच्या खेळाला जास्त प्राधान्य देतो. म्हणून माझं मत आहे चेस या बुद्धिबळ खेळाला प्राधान्य द्यावं आणि या वसई तालुक्यात म्हणजे पूर्ण
पालघर चेस असोसिएशन जे घडवलेलं आहे, चेस चॅम्पियनशिप कंडक्ट केलेली आहे, ती मला वाखाणण्याजोगरी वाटते. त्यात जवळजवळ 15 जिल्ह्यातून आलेले आहेत. ऑल ओव्हर महाराष्ट्र चेस टुर्नामेंट घेतली. त्या 15 जिल्ह्यातून हे प्लेयर्स आलेले आहेत आणि एवढ्या कमी वयातली जी मुलं आहेत लहान, तर असं वाटतं की मुलांचे जे पाय पाळण्यात दिसतात ते लहानपणापासूनच सुरुवात होते. मग बुद्धिबळाला आपण त्यांना मोल्ड केलं की ते खरंच पुढचे गुकेश किंवा विश्वनाथ आनंद, प्रवीण टिपसे यासारखे मोठे माध्यमभर खेळाडू म्हणून उदयास येऊ शकतील. आणि एकूण हे सर निनाद सर, त्यांचे सहकारी प्रीती मॅडम जे आर्बिट्रेटर आहेत, ते मुलांना छान प्रकारे समजवतात. पालकांशी आणि कोचशी चांगलं समन्वय साधतात. तर मला वाटतं ही टुर्नामेंट सक्सेसफुल झाली आहे आणि पारितोषिक बघून मी पण उल्हासित झालो आहे. कदाचित फ्युचरमध्ये मी पण चेस खेळेन आशा करतो. म्हणजे खेळतोच आहे, पण मला पण एक मोठ्या लेवलचं ग्रँड मास्टर पद नाही मिळालं तरी चालेल, पण मी मिळवण्याचा प्रयत्न करीन. निदान भारतीय चेस खेळाडू म्हणून माझी ओळख होईल असा प्रयत्न करेन. पण कधी होईल जेव्हा, किंवा इतर मुलांना पण कधी होईल की आपण चांगला चेस खेळू शकू, जेव्हा त्यांना या अशा टुर्नामेंट खेळण्याचा चान्स मिळेल. आमच्या वेळी कसं होतं, म्हणजे जवळजवळ हे जुनी गोष्ट सांगतो, त्यावेळी काय एवढं चेसला प्राधान्य देत नव्हतं. पण आता जे टेक्नॉलॉजी आहे, डिजिटल टेक्नॉलॉजी आहे, ऑनलाईन टेक्नॉलॉजी आहे, त्याच्यामुळे चेसला भरपूर वाव आहे. त्यामुळे आपल्या मुलांना आणि ह्यांना तुम्ही चेसमधून वाहून घ्या, त्यांना मोठं हे करा, चेसमध्ये चॅम्पियन बनवा आणि ह्या खेळाला नक्कीच आपला भारताचा एक खेळ म्हणून मान्यता देऊन, जगातून मान्यता देऊन त्याला ऑलिम्पिकमध्ये इन्क्लूड कसं करता येईल याकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे. नुकत्याच 2020च्या टोक्यो टुर्नामेंट ऑलिम्पिकला हा प्रयत्न झाला होता की चेसला ऑलिम्पिकमध्ये इन्क्लूड करायचा, पण हे भिजत गोंगडं आहे. अजून त्या पॅरिसच्या चेस ऑलिम्पिकमध्ये पण मला वाटत नाही चेस इन्क्लूड झालं की नाही. त्यासाठी पण त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न केला, आपण आपल्या मुलांना शिकवलं, चेसमध्ये मोठं डॉमिनेट केलं आणि ही संख्या जर वाढवली ऑल ओव्हर महाराष्ट्र, ऑल ओव्हर इंडिया, सगळ्या राज्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये, तर नक्कीच चेस हा ऑलिम्पिकमध्ये येऊ शकतो, एक मानाचं स्थान होऊ शकतो. आणि आपले जे गुकेश, प्रज्ञानंद, जे भारतीय जे चेस चॅम्पियन आले आहेत, मोठ्या संख्येने आले आहेत. गुकेश म्हणा, इद्राईस म्हणा, प्रज्ञानंद म्हणा आणि कोनेरी हंपू तर आहेच आहे. तर हे सगळे येतील, हे भारतीय चेस म्हणजे भारतीय चेस चॅम्पियन हे ऑल ओव्हर वर्ल्ड राज्य करतील अशी मी आशा बाळगतो. धन्यवाद. हॅलो, माझं नाव प्रदीप सुतार आहे. मी पालघर डिस्ट्रिक्टचा फर्स्ट नॅशनल इन्स्ट्रक्टर कोच आहे. माझा सुरुवात या चेस करिअरमध्ये 2015 वर्षमध्ये मी केलं होतं. जेव्हा मी चेस करिअरमध्ये स्टार्ट केलं त्यावेळी इथे चेसमध्ये काही जास्त फॅसिलिटी नव्हती. मला पण ॲज अ प्ले बनवायला खूप डिफिकल्टी आली. तर मला असं वाटलं की आपल्या पालघर डिस्ट्रिक्टमध्ये काहीतरी मला करावं लागेल. त्यासाठी मी चेस टुर्नामेंटचं ऑर्गनाईज स्टार्ट केलं, लहान लोकांसाठी ऑर्गनाईज स्टार्ट केलं. इवन मोठ्या लोकांसाठी पण मी टुर्नामेंट ठेवली. म्हणजे त्यांना ऑपॉर्च्युनिटी भेटली पाहिजे की त्यांना चेसमध्ये पुढे पालघर डिस्ट्रिक्टमध्ये जे स्टुडंट्स आहेत ज्यांच्याकडे टॅलेंट आहे त्यांना पुढे जायच्यासाठी जे आपल्या ते ऑपॉर्च्युनिटी मला नाही भेटली ते त्यांना भेटली पाहिजे. त्यासाठी मी टुर्नामेंट ऑर्गनाईज करायचं सुरू केलं. मी फर्स्ट टुर्नामेंट इयर 2017मध्ये केलं होतं. त्यावेळी टुर्नामेंटमध्ये मुंबईपासून खूप सारे मोठे मोठे प्लेयर पण आले. आपले आय एम राकेश कुलकर्णी, आय एम विक्रमादित्य कुलकर्णी आणि आणखी मोठे मोठे प्लेयर पार्टिसिपेट घेतलं होतं. तर तिथे मला खूप मोटिवेशन पण भेटलं की आता पुढे मी आणखी टुर्नामेंट करू शकतो, लहान पोरासाठी पण करू शकतो. आणि तिथून मी सुरुवात केलं आणि दरवर्षी कमीत कमी मी 3-4 टुर्नामेंट ठेवले मी. कधी नंतर मला असं वाटलं की आता थोडं मोठे लेवलचं टुर्नामेंट पालघरमध्ये झालं पाहिजे. त्यासाठी मी आता स्टेट इव्हेंट्सचं ऑर्गनायझिंग चालू केलं आणि दरवर्षी आम्ही एक स्टेट इव्हेंट तर आम्ही पालघर डिस्ट्रिक्ट ठेवतात. आणि यावर्षी आम्ही अंडर-7 महाराष्ट्र अंडर-7 स्टेट चॅम्पियनशिप ऑर्गनाईज करत होतो आणि आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स भेटलं की लहान पोरांचं कसं हँडल करायचं आणि त्यांचं जे रिक्वायरमेंट आहे त्यांना ते कसं ते मोटिवेशन भेटतं की आपल्या डिस्ट्रिक्टमध्ये हे लहान पोरं खूप जास्त आहेत. ते खूप इम्पॉर्टंट, ते आपली नेक्स्ट जनरेशन आहे आणि त्यांना एन्करेज करायचं, त्यांना पुढे आणायचं ही आमचं मेन रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि आम्ही पुढच्या फ्युचरमध्ये पण आम्ही असं टुर्नामेंट ठेवणार आणि आम्ही
सेमिनार पण ठेवतात, असं कॅम्प पण ठेवतात की लहान पोरांचं जातात, त्यांचं नॉलेज पण भेटेल आणि त्यांना पुढे जायचं खूप हेल्प होईल. थँक्यू. हरिओम. मी निनांत चंद्रकांत पेडणेकर, पालघर जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटनेचा मी जॉईंट सेक्रेटरी म्हणजे सहसचिव आहे. आज मी प्रथम पालघर जिल्ह्याबद्दल बोलतो. ज्या वेळेला मी पालघर जिल्ह्यातील विरार या तालुक्यात राहायला आलो त्यावेळेला पहिल्यांदाच मी विरारला वसई कलाक्रीडामध्ये भाग घेतला आणि 1993ला मी प्रथम क्रमांकाने गोल्ड मेडल मिळवून पहिला आलो. तेव्हा आमचे आमदार माननीय श्री हितेंद्रजी ठाकूरने मला बोलून घेतलं आणि सांगितलं की पेडणेकर तू आमचा क्लब चालवायला घे आणि त्याच्यापासून आपली इकडे सुरुवात झाली. पण ह्या वसई तालुक्यात एवढे चांगले प्लेयर आहेत ना, आत्ताचा हा पालघर जिल्हा झालेला आहे, त्यावेळेला तो ठाणा जिल्हा होता. पण ह्या इकडे एवढे टॅलेंटेड प्लेयर आहेत ना, फक्त इकडे एवढंच आहे की टुर्नामेंट होत नाही, बुद्धिबळच्या टुर्नामेंट होत नाही. तरी माझी एक इच्छा आहे की ह्या इकडे जास्तीत जास्त टुर्नामेंट करण्याचा अनुभव आपल्याला आहे. मी पहिल्यांदा मुंबईमध्ये होतो 1977 साली. मी अंडर-9मध्ये एका टुर्नामेंटला ओपन टुर्नामेंटला खेळलेलो. त्यावेळेला दादरवरून मी पार्ल्याला उत्कर्षमध्ये खेळलेलो आणि त्या ओपनमध्ये मी अंडर-9मध्ये फर्स्ट आलेलो. त्यावेळेला सर्व दिग्गज रेटेड प्लेयर होते. रवी हेगडे, रघुनंदन गोखले आणि अरुण पंडित या तिघांबरोबर असताना पण मी फर्स्ट आलेलो अंडर कॅटेगरीमध्ये. माझे 9पैकी 6.5 पॉईंट झालेले आणि आज मला बुद्धिबळ मी इंटरनॅशनल प्लेयर आहे आणि माझ्या मुलांमध्ये 23 मुले माझी इंटरनॅशनल प्लेयर आहेत. मी क्लासेस घेतो, कोचिंग करतो. मी आजच्या तारखेला ह्या इकडे प्रज्ञानंद जेव्हा विश्वनाथ आनंद आले की विश्वनाथ आनंद त्याच्यानंतर एवढा प्रोग्रेस झाला नव्हता ना, पण आता या 2 वर्षात प्रज्ञानंद आणि गुकेश हे जेव्हा टॉपला आले ना त्यावेळेला जास्तीत लहान मुलं ह्याच्यामध्ये उदय करण्यास सुरुवात केलेली आहे. आज मी एवढंच सांगू इच्छितो की पालघर जिल्ह्यामध्ये जी मुलं प्रावीण्य मिळवतात चांगल्या प्रकारे त्याचा आपण पूर्ण सहकार्य करणार आहोत. तसंच आमचे माननीय श्री हितेंद्रजी ठाकूर याही पण सांगितलेलं आहे की जी काय मदत लागेल ते आपण पालघर डिस्ट्रिक्टमधून करण्याचा प्रयत्न करूया. तसंच आज मुंबईमध्ये एवढ्या टुर्नामेंट होतात, इकडे एवढ्या टुर्नामेंट होतात, परंतु आज आपण जी टुर्नामेंट घेतली 3 आणि 4 तारखेला 3 ऑगस्ट 2024 आणि रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 अंडर-7 मुले आणि मुलींची जी टुर्नामेंट घेतली त्यामध्ये मला एवढं वाटलं पण नाही की 174 प्लेयर येतील. 174 प्लेयर 13 डिस्ट्रिक्टमधून आले आहेत, 13 डिस्ट्रिक्टमधून आणि सर्व चांगले प्लेयर आहेत. त्यांच्या पालकांचे, त्यांच्या शिक्षकांचे आणि त्या स्पर्धकांचे मी मनापासून आभार मानून अभिनंदन करतो. तसेच माझा माझे 23 प्लेयरमधले 23 प्लेयर इंटरनॅशनल प्लेयर झालेले आहेत. त्याच्यामध्ये एकाचं असं नाव झालेलं आहे अभिजित हटकर. हा आजच्या तारखेला अपस्टेपचा मालक झालेला आहे. त्याच्याकडे 20,000च्या वरती प्लेयर शिकतात. त्याचं नाव झालेलं आहे अपस्टेप म्हणजे कुठेही बघा तुम्ही. आणि बुद्धिबळमध्ये एकच गोष्ट सांगू इच्छितो की बाकी तुम्हाला ॲक्टिव्हिटीज कशा करायच्या काय आहेत ना ते बुद्धिबळमध्ये खरोखर शिकतात. बुद्धिबळ त्यांच्यामुळे त्यांना अनुभव येतो की बाकीच्या ॲक्टिव्हिटीज कशा करायच्या ते. तर बुद्धिबळ हा सर्वांनी खेळण्याचा प्रयत्न करा. आजच्या तारखेला मुलं एवढी लहान मुलं जे येतात, आता जे टुर्नामेंट आता आमचे चालू आहे अंडर-7 त्या राज्यस्तरीय टुर्नामेंटमध्ये एक औरंगाबादचा मुलगा आहे, फक्त 3.5 वर्षाचा आहे. त्यांनी पण इकडे पार्टिसिपेट केलेलं आहे, भाग घेतलेला आहे. तर यांचं खरंच कौतुक करण्यासारखं आहे. आज एवढं आपल्याकडे मी जेव्हा आमच्या टुर्नामेंट होतात, नॅशनलच्या टुर्नामेंट होतात त्यावेळेला आम्ही अंधेरी कॉम्प्लेक्सला त्यावेळेला असायचो. पण त्या अंधेरी कॉम्प्लेक्सच्या वेळेला नॅशनलच्या टुर्नामेंटमध्ये महाराष्ट्रातले प्लेयर कमकुवत होते. आजच्या तारखेला ते चांगले झालेले आहेत. परंतु तामिळनाडू म्हणजे आम्ही जेव्हा तामिळनाडूमध्ये यायचे तामिळनाडूतले तेव्हा आम्ही त्यांची मुलाखत घ्यायचो. तर ते तामिळनाडूमधले एवढंच बोलायचे की आम्ही चांगले प्लेयर असतात ना त्यांना फक्त एवढंच प्रोत्साहन देतो की तो चांगला प्लेयर वाटला ना की आम्हाला 35% जरी मिळालं ना मार्क शाळेमध्ये तरी पण चालतील. परंतु आम्ही जर त्यांना हे बोलत नाही, फक्त त्यांना चेसमध्ये पूर्ण याच्यात हे करतो. आणि तामिळनाडूतले मुलं आहेत ना आजच्या तारखेला 1 नंबरची मुलं आहेत. प्रत्येक वेळेला जेव्हा नॅशनल टुर्नामेंट होते ना
5व्या किंवा 6व्या राऊंडला ना तामिळनाडूचे पहिल्या ते 10 टेबलपर्यंत त्याचेच असतात आणि आपले महाराष्ट्रातले त्यावेळेला ना 55 टेबल 56 टेबलवर असायचे. पण आता याही महाराष्ट्राने पण उंची गाठलेली आहे. जेव्हा आमचे अशोकभाऊ जैन साहेब जेव्हा आले ना अध्यक्षपदावर आले ना त्यावेळेला त्यांनी एवढी सर्वांना मदत केलेली आहे ना की अशोकभाऊ जैनमुळे आमचा प्रोग्रेस झालेला आहे. अभिजित कुंटे सर आम्हाला पुष्कळ मदत करतात. आमच्या महाराष्ट्र राज्य असोसिएशनमध्ये अभिजित कुंटे सर, अशोकभाऊ जैन, त्याच्यानंतर सिद्धार्थ मयूर वगैरे हे सर्व चांगले ॲक्टिव्हिस्ट हे आहेत. त्यांच्यामुळे महाराष्ट्राचा उदय होण्यास सुरुवात झालेली आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.